आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या ओएसडी अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस जारी। प्रकल्पग्रस्तांच्या नियमित भूखंड वितरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप। ओएसडी अधिकाऱ्यांसह प्रधान सचिवांना 16 सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश। मुंबई भुलेश्वरच्या मंडळाला मुंबईचा राजा लालबाग मंडळाची मदत। भुलेश्वरचा राजा मंडळाला मुंबईचा राजा लालबाग मंडळाकडून 3 लाखांची आर्थिक मदत। 2 दिवसांपूर्वी भुलेश्वर येथे दुर्घटना घडली होती आणि यामध्ये अध्यक्ष आणि सदस्याचा जागीच मृत्यू झाला होता। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एनएचआरसीएलच्या 16 चालकांना जपानमध्ये एका वर्षाचं विशेष प्रशिक्षण। बुलेट ट्रेन चालकांची नियुक्ती कार्यकारिणी 4 श्रेणीमध्ये करण्यास मंजुरी। गणपती आगमन पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना चोरट्यांचा फटका। परळमध्ये गर्दीचा फायदा घेत 4 जणांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन लंपास करण्यात आल्या। एकूण 2,80,000 रुपयांचा सोन्याच्या चेन चोरीला गेल्यात। पुण्याच्या सिंहगड रोडवर ब्रह्मा हॉटेलसमोर पीएमपीएमएल बसमधून पडून तरुणीचा मृत्यू। बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने तरुणी बसमधून कोसळली। पीएमपीएमएलच्या पाठीमागून येणाऱ्या स्कूल बसखाली तरुणी आल्याने मृत्यू झाला। मुंबई पालिकेच्या सुरक्षा दलातील रिक्त पदं जी आहेत ती तात्काळ भरा। म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी। महापालिकेच्या सुरक्षा दलातील 3,800 शेड्यूल पदांपैकी 2,261 सुरक्षा रक्षकांची पदं रिक्त। अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या दालनात बैठक। पुण्यात एसआर मोहिमेनंतर टक्केवारीनुसार 42% मतदार वगळण्याची शक्यता। हडपसर मतदारसंघातून सर्वाधिक तर कसबा मतदारसंघातून सर्वात कमी मतदार वगळण्यात येणार। 8 मतदारसंघात एकूण 34,62,000 मतदारसंख्या। पुण्यातील सिंहगड संस्थेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्बंध। संस्थेने शिक्षकांचे 357 कोटी रुपयांचे वेतन थकवल्याची माहिती। संस्थेला वाद मिटेपर्यंत मालमत्ता विकण्यास मनाई। तसंच सर्व मालमत्तांची यादी देण्याचा देखील संस्थेला आदेश। पुण्यात वाहन नोंदणीसाठी वापरली जाणारी MS-12 मालिका अखेरच्या टप्प्यात, तर उपलब्ध क्रमांक येत्या 2 ते 3 दिवसात संपण्याची शक्यता आहे। नवीन वाहनांची नोंदणी खोळंबू नये यासाठी MH-61 ही स्वतंत्र नोंदणी मालिका देण्याचा निर्णय।